श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार. आमच्याकडे पाऊस पडून गेलेला. तर 4 ते 5च्या दरम्यान पाऊस आलेला होता. चांगला मुसळधार पाऊस झालेला आहे. खूप दिवसानंतर पाऊस पडला. तिकडून श्लोक पण आला शाळेतून. तर श्लोकची शाळा 5:30ला सुटते. हाय श्लोक, हाय करत आहे. तर आज काही कपडे वाळत नाहीत. सकाळपासून आबाळ पण होतं. तर माझं थोडं ब्लाऊजचं काम राहिलेलं आणि तितक्यात माझा रीळ पण संपलेला. दुसरा रीळ मी जॉईंट केलेला आहे. तर ब्लाऊज शिवून घेते थोडंसं. आणि माझा तितकं छान असं पार्सल आलेलं आहे ना. मी ऑर्डर केलेलं होतं पण वाटलं कसं येतं आहे, पण खूप छान असं पार्सल आलेलं. आणि इकडं श्लोक शाळेतून आला नाही तोपर्यंत लगेच खेळायला गेला. 1 मिनिटसुद्धा थांबत नाही घरी. तर आत्यानं कीर्तन लावून दिलं संध्याकाळी. रोज आत्या कीर्तन ऐकत असतात जी टॉकीजवरचं. श्लोकचा मित्र पण आलेला. दोघंजण मिळून खेळायला गेले. तर मी तोपर्यंत आता संध्याकाळची तयारी करते. भांडे वगैरे मांडणीमध्ये लावून घेते. तर आता भांडे लावत तर अचानकच मला आठवलं की शेंगदाण्याचं कूट आज संपलेलं आहे भाजी करण्यासाठी. तर आज सकाळी आम्ही दोघींनी पूर्ण किचन क्लीन करून घेतलेलं होतं. तर आता भांडे लावत शेंगदाणे पण भाजून घेते. आमच्याकडे भाजीला शेंगदाण्याचं कूटच वापरतात. कांद्याची पेस्ट, टोमॅटोची जास्त आम्ही काही वापर करत नाहोत. शेंगदाण्याचे जास्त वापर असतात आमच्यात भाजीमध्ये. तर राहिलेले पण भांडे लावून घेते मांडणीत. तोपर्यंत बघा इकडं मी भांडे लावून झालेले आहेत. आता कणिक मळायला घेते. तर श्लोक आलेला आहे खेळून. अर्धा ते 1 तास जातो खेळायला आल्यानंतर. तर इकडे मी लगेच भाजी तयारी करून घेते. माझी कणिक मळून झाली. आज मी मस्त असं ताजी वांगी घेण्याची भाजी करणार आहे. आज दारावरती भाजी आलेली होती. रोज अशी भाजी दारावर ताजी. तर मस्त अशी तर वांग्याची भाजी बनवते. तर आज गुरुवार उपवास असतो. तर स्वामी समर्थांसाठी आज नैवेद्याचं ताट तयार करते. मस्त असं वांग्याची भाजी, भात, वरण. तर इकडे मी भाजीसाठी थोडेसे शेंगदाणे मिक्सरवरती काढून घेते. कारण शेंगदाणे अजून गरम आहेत. शेंगदाणे गरम असल्यानंतर कूट जर काढलं तर कुटाचा असा वास येतो. मग शेंगदाणे मी पूर्ण थंड करून घेते. भाजीसाठी मी थोडेसे अगोदर काढून घेते. तर इकडं लगेच मी कुकर लावायला घेते. भात वरण मस्तपैकी आमच्या श्लोकच्या आवडीचं आहे भात वरण. गरमागरम तूप, भात. त्याला खूप आवडतं भात वरण खायला. तर कुकर लावते आणि कुकरमध्ये मी आवर्जून लिंबू टाकते. कारण कुकर काळं होत नाही आपलं आतमधून. त्यात पाणी आणि लिंबू दोन्ही टाकते. तर माझा इकडं कुकर लावून झालेला आहे. तर भाजीची तयारी करायला घेते. मस्त अशी मी आता भाजी बनवते. आणि भाजी बनवत मला अजून एक बनवायचं आहे. तर आज आहे एकादशी. तर आत्यांसाठी मी इकडं दूध खीर बनवत आहे. तर दूध खीरची रेसिपी मी यूट्यूबवरती टाकलेली आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. खूप छान लागते दूध खीर शाबूची. सकाळी मी शाबू बनवलेला होता. 2 टाईम शाबू नाही खावा वाटत म्हणून मी तर मस्तपैकी शाबूची दूध खीर बनवते. तर नक्कीच रेसिपी ट्राय करा. आपल्या यूट्यूबवरती आलेली आहे. दूध खीर बनते तोपर्यंत मी इकडे बाकीची तयारी करायला घेते. आता शेंगदाण्याचं कूट काढून घेतलं होतं. आता भाजीसाठी मी लसूण खोबरं काढून घेते. जर वेळेस ताजं लसूण खोबरं टाकल्यानंतर खरंच भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. तर इकडे संध्याकाळची मी दिवाबत्ती करून घेतली.
आणि मस्त अशी मी भाजीला फोडणी दिली. तर आज बघा आम्ही दोघींनी किचन आवरून घेतलेलं आहे. किचन आवरल्यानंतर खरंच खूप फ्रेश आणि छान असं वाटतं. तर आता दोघीजणी मिळून आम्ही चपात्या बनवून घेतात. तर आमच्या चपात्या होत आलेल्या आहेत. तर मस्तपैकी मी देवाला नैवेद्य दाखवते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. शुभरात्री.